चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। बघा, अखेर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे आणि एक ही गुड न्यूज आलेली आहे, परंतु एक धक्कादायक आणि एक दुःखद बातमी म्हणजे भरपूर महिलांना या योजनेतून वगळलं जाणार आहे। आता किती महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे? बघा, आता हा जो जानेवारीचा हप्ता आहे ना, हा फक्त याच महिलांना भेटणार आहे, फक्त त्याच महिलांच्या खात्यात येत आहे। तर त्या कोणत्या महिला आहेत ते तुम्हाला सांगतो, परंतु बाकीच्या महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होत नाही आहे। काय कारण आहे? या महिलांना योजनेतून बाहेर का काढलं गेलेलं आहे त्याबद्दल सर्व काही तुम्हाला सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझ्या माता बहिणींनो, आता फक्त याच महिलांना पैसे भेटणार आहेत बरं, कारण भरपूर महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। आणि का बाहेर काढलं जाणार आहे त्याचं कारण सरकारने स्पष्ट केलं आहे। सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि महत्त्वाची माहिती म्हणजे जो जानेवारीचा हप्ता आहे फक्त याच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। आणि कोणत्या महिलांच्या बँक खात्यात तो जमा होत आहे त्याबद्दल तर सर्व डिटेल्समध्ये माहिती मिळणारच आहे। परंतु बघा, आता भरपूर महिलांनी काय केलं होतं, जेव्हा फॉर्म भरले ना तेव्हा भरपूर मिस्टेक केल्या होत्या। म्हणजे मिस्टेक कशा? आता तुमच्याजवळ जरी 4 चाकी वाहन असेल, 4 चाकी वाहन असेल, तुमच्या घरात जरी आयकरदाता असेल किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। तर बघा, तुम्हाला ह्या निकषात तुम्ही बसत नाही, तुमच्याजवळ 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे ना त्यांनी पण फॉर्म भरलेला आहे। तसेच अनेक जण पहिले पण एखादी योजनेचा लाभ घेत आहे, परंतु लाडकी बहीण योजनेसाठी पण त्यांनी फॉर्म भरला। म्हणजे पहिलेच तुम्ही एक ऑलरेडी योजनेसाठी लाभ घेत आहेत, परंतु दुसरी योजने म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पण तुम्ही लाभ घेतात, म्हणजे 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। आणि यादी समोर आली आहे, ती यादी पण मी तुम्हाला सांगतो। अजून महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा, 2.5 लाखांपेक्षा भरपूर महिलांचं उत्पन्न जास्त होतं तरी पण फॉर्म भरले आणि भरपूर महिलांना पैसे आले। काही महिलांचे पैसे सरकारने काढून घेतले, काहींनी परत केले। आता काय होणार आहे? सरसकट या महिलांचे पैसे बंद होणार आहेत। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचे पैसे बंद होतील, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे त्यांचे पैसे बंद होतील, ज्यांच्या घरात आयकरदाता आहे त्यांचे पैसे बंद होतील। 4 चाकी वाहन सांगितलं मी तुम्हाला। त्यानंतर महत्त्वाचा अजून काही नियम आहेत ते पण सांगतो। अजून काय नियम होता? हो, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर असेल तर त्यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे हा जो जानेवारीचा हप्ता आहे आता फक्त याच महिलांच्या खात्यात येणार आहे। कोणत्या महिलांच्या खात्यात? तर जे निकषात बसत आहेत त्यांच्याच खात्यात हा जानेवारीचा हप्ता येण्यास आता सुरुवात होणार आहे। सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता बघा, बँकेत जे आहे बँकेत भरपूर गर्दी होणार आहे, फुल मोठी गर्दी होणार आहे, कारण डिसेंबरचा जेव्हा हप्ता आला ना तेव्हा तुम्ही बँकेत गेले असाल आणि तेव्हा तुम्ही बघितलं असेल भरपूर गर्दीच गर्दी, कारण सर्वच जण पैसे काढायला गेले होते। आता तोच टाईम पुन्हा जानेवारीच्या हप्त्यामध्ये येत आहे। आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो येण्यास सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला बँकेत भरपूर गर्दी दिसणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं की आधार कार्ड जे आहे ना, तुमचं जे आधार कार्ड आहे ना, हे आधार कार्ड लवकरात लवकर तुम्ही बँकेला लिंक करा, कारण जोपर्यंत तुम्ही बँकेला हे आधार कार्ड लिंक करत नाही तोपर्यंत तुम्हाला 1 रुपया पण भेटणार नाही, हे मी तुम्हाला सांगितलं होतं। चला आता महत्त्वाची माहिती समजून घेऊया। तर आता महत्त्वाची माहिती समजून घ्या। आधार कार्ड लिंक करणं फार गरजेचं आहे। ज्यांनी अजूनपर्यंत बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेलं नाही त्यांनी पटकन ते आधार कार्ड जोडा, आणि आता तुम्हाला पैसेच भेटणार नाहीत। चला महत्त्वाची माहिती बघा, काय महत्त्वाची माहिती आहे बघा। तर इथे जी महत्त्वाची माहिती आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे। त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटी रुपयाची बचत होईल असे सांगितले जात आहे। बघा, 900 कोटीची बचत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे 25% 2.46 कोटी लाडक्या बहिणी आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो। तर त्यापैकी 25% ज्या महिला आहेत,
25% महिला यातून वगळले जाणार आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता 60 लाख, हे बघा 60 लाख संख्या तुम्ही बघू शकता. इथे बघा 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळणार, सरकारची दरमहा होणार 900 कोटीची बचत. तर 60 लाख ज्या महिला आहेत तर अशा 60 लाख महिलांना या योजनेमधून बाहेर काढलं जाणार आहे आणि या योजनेचा त्यांना आता पुढे लाभ भेटणार नाही. काय कारण आहे, कारण पण समजून घेऊया. 25% लाभार्थी म्हणजे 60 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटी रुपयाची बचत होईल असं सांगितलं जात आहे. बघा आता महत्त्वाची माहिती ते देण्यात आली आहे. आयकर भरणाऱ्यांव्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे. नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख मिळणाऱ्या इतर सरकारची योजना देखील लाडकी बहिणीच्या यादीशी जोडल्या जातील. बघा म्हणजे या ज्या काही योजनांचा तुम्ही लाभ घेतात पहिलेच, तर तुम्हाला लाडकी बहिणींचा लाभ मिळणार नाही इथे सांगण्यात येत आहे. तर एक जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे. आता फक्त त्याच बहिणींना पैसे भेटतील जे खरोखर प्रामाणिक आहेत, ज्यांना खरोखर योजनेचा लाभ पाहिजे, फक्त त्यांच्याच खात्यात आता पैसे येणार आहेत. चला आता जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट समजून घ्या. तर एक धक्कादायक बातमी म्हणजे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. त्यांना आता पुढे पैसे भेटणार नाही. आता जो जानेवारीचा हप्ता आहे हा कोणाला भेटणार आहे आणि हा हप्ता देखील आता सुरू करण्यात आलेला आहे. बघा जो सण आहे मकर संक्रांती सण, या सणानिमित्त जानेवारीचा हप्ता देण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संक्रांत आधीच तुमच्या खात्यात हा हप्ता टाकण्यात येत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्याही क्षणी जानेवारीचा जो हप्ता आहे हा जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्याही क्षणी. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. तुम्हाला फक्त मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. अचानकपणे तुमच्या खात्यात जानेवारीचा जो हप्ता आहे 1500 रुपये, ते 1500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे. बघा आता असं नाही की फक्त 1500 रुपये येतील, काही महिलांना 3000 रुपये पण मिळतील, 3000 रुपये पण मिळतील आणि काही महिलांना 1500 रुपये येतील आणि काही जणांना तर पूर्णच्या पूर्ण 10,500 रुपये मिळतील. आता ही रक्कम कशी येणार आहे नीटपणे समजून घ्या. ज्यांना सर्व पैसे भेटले आहेत त्यांना 1500 रुपये मिळतील. ज्यांना मागचा डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत हा डिसेंबरचा हप्ता राहिलेला हप्ता पण भेटेल. म्हणजे असे टोटल जानेवारी आणि डिसेंबरचे टोटल 3000 रुपये भेटतील ज्यांना डिसेंबरचा मिळालेला नाही त्यांच्यासाठी. आणि ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण मिळाला नाही त्यांना 10,500 रुपये येतील. ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण मिळाला नाही आणि आताच त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं तर त्यांना पूर्णच्या पूर्ण रक्कम 10,500 मिळू शकते. तर हे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाचे अपडेट होत्यात. तर माझ्या माता बहिणींनो, लाडकी बहीण योजना यासाठी फक्त आता बाकीच्या महिलाच पात्र आहेत. 25% महिला यातून वगळण्यात येणार आहे आणि तुम्हाला कारण मी सर्व काही सांगितलेलं आहे. त्यामुळे आता जो जानेवारीचा हप्ता आहे तो कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होईल आणि जमा झाल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की पैसे आलेत की नाही आणि किती पैसे आले ते तुम्ही मला पुढे चालून कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. बघा तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे येणारे संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.